वंचित बहुजन आघाडीचे दुसरे राज्याचे प्रवक्ते आहात सर. संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील, यांनी अगोदर सांगितलं होतं की वंचित बहुजन आघाडीला आम्ही सोबत घेणार आहोत, परंतु घेतलं तर जात नाही. आपण वारंवार त्यांना म्हणत आहात की आम्हाला सोबत घ्या. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत जाण्यासाठी इच्छुक आहे, परंतु पुढून तसा रिस्पॉन्स तुम्हाला येत नाही. आपण कुठेतरी महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांच्या मागे लागलेला आहात की आम्हाला घ्या म्हणून. देशात आणि राज्यात संघ आणि भाजपाचं सरकार आहे. या सरकारने देशातली लोकशाही अडचणीत आणण्याच्या अनुषंगाने वाटेल ते नुकसान केलेलं आहे. मग ते संस्थाच्या पातळीवर असेल आणि देशातल्या ज्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या नेस्तानाबूत केलेल्या आहेत. पक्षाचं असं धोरण आहे की संघ आणि भाजपा देशात आणि राज्यात सत्तेत येऊ नये हे धोरण ठरल्यामुळे आम्ही महाविकास आघाडीला सातत्याने हे म्हणतोय. फक्त भाजपला विरोध म्हणून महाविकास आघाडीत तुम्हाला जायचं आहे. संघ आणि भाजपाला विरोध, पक्ष म्हणून त्यांनी काम करावं, पण ज्या पद्धतीने या देशातली लोकशाहीची पाळेमुळे नष्ट करण्याचं काम भाजप आणि संघ करत आहे ते रोखण्याच्यासाठी आम्ही इंडिया अलायन्समध्ये सहभागी होण्याचं हे धोरण आम्ही ठरवलेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊन निवडणुकीला समोर जाण्याचं धोरण आम्ही ठरवलं. नक्की सर. जर चर्चा सकारात्मक झाल्या नाहीत आणि आपण महाविकास आघाडीत जर गेला नाहीत, आपण स्वतंत्र लढणार आहात का? आणि जर स्वतंत्र लढलात तर त्याचा फायदा कोणाला होणार आहे आणि नुकसान कोणाला होणार आहे? राजकीय पक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना आहे, परंतु आम्ही वारंवार जाहीर केले की भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार घालवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्समध्ये येण्यासाठी उत्सुक आहोत, तयार आहोत. आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून प्रेसच्या माध्यमातून त्यांना कळवलेलं आहे, परंतु त्यांच्याकडून तसा सकारात्मक प्रतिसाद जर मिळत नसेल तर पक्षाच्या अध्यक्षांनी जे आदेश दिलेले आहेत त्याच्या अनुषंगानं 48 लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही तयारी सुरू केलेली आहे. त्याच्या आढावा बैठक आमच्या संपन्न झालेल्या आहेत. म्हणजे एका बाजूला आम्ही त्यांच्याशी चर्चाही करत आहोत, परंतु आम्ही दुसऱ्या बाजूला आमच्या तयारीतही आहोत. पण सर, महत्त्वाचा प्रश्न असा आहे, जर महाविकास आघाडीत तुम्हाला घेतलं गेलं नाही तर त्याचा फटका, तुम्ही स्वतंत्र लढणार आहात पण त्याचा फटका भाजपला बसेल की काँग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडीला बसेल? केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये असणाऱ्या इंडिया अलायन्सनं याचा गांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यांना जर असं वाटत असेल की आमच्या स्वतंत्र लढण्यामुळे त्यांना फटका बसत आहे तर त्यांनी आमच्या प्रस्तावाला प्रतिसाद द्यावा आणि इंडिया आघाडीमध्ये आम्हाला सामील करून घ्यावं. अन्यथा 2019च्या निवडणुकीमध्ये जे झालेलं आहे त्याला सामोरं जाण्यासाठी तयार असावं. तर वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं आहे की जर आम्हाला एकतर सामावून घ्या, अन्यथा आम्ही 48 जागा लढू आणि त्याचा फटका जो आहे तो महाविकास आघाडीलाच बसणार आहे. अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.